जय शिवराय शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याची शेतकरी वाट पाहत आहेत. आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये सोलापूरच्या एका आमदारानं कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला की 2019च्या नंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार का? या प्रश्नावर कृषी मंत्री यांनी उत्तर दिलेलं आहे. आता बरेचसे शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये नोंदणीकृत हे ज्यांनी 2019च्या नंतर जमिनी घेतलेले आहेत ते नोंदणीकृत नाहीत, त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही आणि नमो शेतकरी योजनेचाही मिळत नाही. आणि जे या अगोदरचे नोंदणीकृत आहेत ते वाट पाहलेत 8व्या हप्त्याची. मात्र कृषी मंत्र्यांनी यामध्ये काय उत्तर दिलेलं आहे तर पहिली गोष्ट आपण बघूया की 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यावर कृषी मंत्री काय म्हणाले. तर 2019च्या नंतर ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत आता त्यांना नोंदणी करायची, तर मग पीएम किसान योजनेची नोंदणी अगोदर करावी लागणार आहे. कारण नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर चालणारी योजना आहे. त्यामुळे जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र होतील त्यानंतरच त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो. त्यावर कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडे तसा अहवाल पाठवलेला आहे. सरकारला सांगितलेलं आहे की जे काही 2019च्या नंतर शेतकऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळावा असा अहवाल आम्ही पाठवलेला आहे. आता राहिली दुसरी गोष्ट, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याबद्दलची. तर मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी एवढंच उत्तर दिलं की आतापर्यंत म्हणजे जे काही 7वा हप्ता वितरित केलाय तिथपर्यंत आम्ही किती पैसे दिले, त्यानंतर केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्ते दिले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या मधून किती पैसे मिळाले आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून किती पैसे देण्यात आले 7व्या हप्त्यापर्यंत. मात्र 8व्या हप्त्याबाबत त्यांनी शब्द सुद्धा काढलेला नाही की 8वा हप्ता कधी येणार, काय येणार याचा एक शब्दही काढलेला नाही. आता यापुढील अधिवेशन काळामध्ये जर त्यांनी ही माहिती दिली तर आपण ती नक्कीच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू. मात्र आता बरेचशा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो की ज्यांची 2019च्या नंतर जमीन खरेदी केलेली आहे तसा अहवाल पाठवलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. यापुढे जर त्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची सुविधा मिळाली तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकतो. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.